पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बांबू लागवड कार्यक्रम राबवण्यात आला। यावेळी पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखळ, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, गावातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात बांबूची रोपे लावून शेतकऱ्यांना बांबू उत्पादन, बांबू शेतीचे फायदे आणि त्यापासून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच यावेळी बांबूपासून विमानाचे इंधन तयार करता येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आणि यासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबवण्याची तयारी एका उद्योजकाकडून दर्शवण्यात आली आहे। एकंदरीत बांबूमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोजगाराची एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे आणि बांबू उत्पादन घेतल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून बांबू उत्पादन सुरू करण्यासाठी तयारी यावेळी दर्शवण्यात आली। पालघर जिल्ह्यात बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू उत्पादनाच्या फायद्यांचे विश्लेषण यावेळी केले। शिवाय त्यांच्या सोबत उपस्थित उद्योजक दिनेश शर्मा यांनी बांबूपासून इंधन तयार करता येणार असून हे इंधन विमान आणि जहाजासाठी वापरता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। जिल्ह्यात बांबू उत्पादन जास्त प्रमाणात झाल्यास बांबूवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याची त्यांची ही तयारी असून प्रकल्पासाठी रोज किमान 1500 टन बांबूची आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली आणि त्यामुळेच शेती पद्धती अंतर्गत बांबू वृक्ष लागवड केल्यास यामुळे उद्योगाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल यात काही शंका नाही। तर एकट्या धानिवरी गावात 300 ते 400 शेतकऱ्यांकडून बांबू लागवडीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे आणि ही संख्या जर 1000 वर घेऊन गेल्यास वर्षातून एकदा बांबू शेतीची पाहणी करण्यासाठी येणार असून भविष्यात गावातील नागरिकांना विविध योजना मिळवून देण्यासाठी गाव दत्तक घेणार असल्याची घोषणा देखील पाशा पटेल यांनी यावेळी केली। एकंदरीत धानिवरी गावातील नागरिकांनी बांबू उत्पादनासाठी घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे। यामुळे पर्यावरण रक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। शिवाय प्लास्टिक मुक्तीसाठी प्लास्टिकला बांबूचा पर्याय देता येणार आहे। एकीकडे जंगल नष्ट होण्यामागे जंगलातील आदिवासींच्या नावावर ठपका ठेवणाऱ्यांसाठी धानिवरी गावातील नागरिकांनी चपराक दिली असून समाजासमोर त्यांनी नवीन आदर्श उभा केल्याचं बोललं जात आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।